हर हर महादेव. आज आपल्या मिनी चारधाम यात्रेला सुरुवात झाली, ती हरिद्वार येथून. हरिद्वार येथे सकाळ सकाळ एका आश्रमामध्ये कालचे रात्री मुक्कामीसाठी थांबलो होतो. तिथूनच गंगा नदीच्या किनाऱ्यावर येण्यासाठी निघालो, तर थोडासा पाऊस होता. तसेच साधारण 8-8:30च्या दरम्यान मी आणि अजून दोघे जोडीदार, जे की 3 महिन्यापासून उत्तराखंडमध्ये फिरत आहेत, ते आणि आम्ही सगळे मिळून गंगा नदीच्या किनाऱ्यावर आलो. येथेच आम्ही स्नान वगैरे उरकले आणि येथूनच जवळ असलेल्या चंडीदेवी या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आम्ही चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असा हा परिसर होता. गंगा नदीच्या एका साईडला चंडी नदी आणि दुसऱ्या साईडला हे मनसा देवी, असे या दोन देव्या या नदीच्या दोन्ही साईडला एका उंच डोंगरावर स्थित आहेत. तर त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही तिघेही या डोंगरावर पाऊल वाटेनं या रस्त्यानं चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असा आमचा हा प्रवास सकाळ सकाळ चालू झाला होता. कोवळं ऊन होतं. या प्रसन्न वातावरणात आम्ही एवढा मोठा डोंगर चालत जाणार होतो, याचा आनंदही होता. आपण पाहू शकता कशा प्रकारे येथे काही यात्री हा मधूनच पायवाटेनं डोंगर चढत आहेत. थोडासा अवघड रस्ता आहे, तरी देखील ही मंडळी चढ उतार करत आहेत. खूप सुंदर अशा या डोंगरामधून आणि या सुंदर रस्त्यानं आमची यात्रेला प्रारंभ झालेला होता. आजचा हा पहिले तीर्थक्षेत्र म्हणजेच चंडीदेवी हिच्या दर्शनासाठी आम्ही हा डोंगर चढत आहोत. एका क्षणी असं येतं की जागेवरच अशी खूप वळणं घेत घाटाचा रस्ता असा खूप असं आपण पाहू शकतो की एकदम अवघड घाट आहे. या वाटेनं आम्ही वर गेलो आणि वर गेल्यानंतर हरिद्वारचं विहंगमय दृश्य खूप सुंदर आहे आणि ते समोर दिसतंय ते आहे मनसादेवी मंदिर. तेही खूप उंचावर असं स्थित एक सुंदर मंदिर आहे, जे हरिद्वारला येणाऱ्या प्रत्येक भाविकाने पाहायला हवं. आम्ही काही चांगल्या रस्त्यानं तर कधी शॉर्टकटच्या रस्त्यानं एक पाऊल पुढे या चंडी मातेच्या मंदिराकडे चालत होतो. आणि हा आहे चंडी मातेच्या जवळून किती सुंदर असं हरिद्वारचं विहंगमय दृश्य, मध्येच गंगा नदीचं पात्र खूप सुंदर. येथेच गंगा नदीच्या 5 ते 6 धारा वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि साधारण पाऊण तासाच्या चालण्यानंतर आम्ही चंडीदेवी मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. सुंदर असा परिसर आहे, खूप सुंदर. या डोंगर माथ्यावर पोहोचल्यानंतर येथे येणारी हवा अत्यंत थंड असल्यामुळे आल्हाददायक वातावरण झालेलं होतं. आपण पाहू शकतो कशा प्रकारे इथे चंडी मातेच्या मंदिराच्या गेटवरच श्री गणेशाची मूर्ती स्थापित केलेली होती आणि येथूनच मध्ये जाण्यासाठी रस्ता देखील आहे. खूप सुंदर.
मंदिराच्या दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो. गर्दी तशी थोडीच होती. थोडेसे पुढे जात मंगलद्वाराद्वारे आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये गर्भगृहामध्ये जाऊन पोहोचलो. तेथे कॅमेऱ्यावर बंदी असल्यामुळे आम्ही तेथील दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही आणि शक्यतो आम्ही कुठल्याच मंदिरातील दृश्य दाखवणार नाहीत. येथे गेल्यानंतर चंडीदेवीचे दर्शन घेतले. दर्शन होऊन बाहेर निघण्यासाठी आम्ही तयार झालो. बाहेर निघून आल्यानंतर पुढे याच डोंगरावर दुसऱ्या बाजूला एक अंजनी मातेचं मंदिर आहे, जे हनुमंताच्या आईचे असलेले संबोधले जाते. परंतु चंडी मातेच्या मंदिराच्याच बाजूला एक उंच असा ध्वज येथे फडकताना दिसतो. खूप सुंदर असा ध्वज येथे आपल्याला पाहायला मिळतो. तिथूनच पुढे चालत आम्ही अंजनी मातेच्या मंदिराकडे गेलो. ते मंदिर देखील अत्यंत सुंदर असे आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही मंदिरे आहेत. त्याचा परिसरही अत्यंत सुंदर असा आहे. साधारण 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरली ही दोन्ही मंदिराची दर्शनं घेत दोन्ही मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आणि थोडा वेळ याच मंदिराच्या परिसरामध्ये थांबून येथील शांततेचा पुरेपूर आनंद घेत विश्रांती घेतली. आम्ही तिघे आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या डोंगरावरून खाली उतरताना अत्यंत आल्हाददायक येणारी हवा, खूप सुंदर असं वातावरण इथून खाली आल्यानंतर आम्ही मनसादेवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी या पैदल मार्गाचा वापर करत चालायला सुरुवात केली. सुरुवातीला येथे खूप अशा साऱ्या पायऱ्या पाहायला मिळाल्या आणि असं वाटलं की आता या अशा जर पायऱ्या शेवटपर्यंत असतील तर चढायला खूपच अवघड जाईल. परंतु थोड्याच वेळात साधारण एक 5 ते 10 मिनटं पायऱ्या चढून आल्यानंतर पुन्हा असा सरळ रोड आपल्याला पाहायला मिळतो, जो की चालण्यासाठी सुखकर आहे. एक सुंदर असं गेट आहे आणि येथूनच आपल्याला येथे मनसादेवीसाठी आपण पाहू शकतो कशा प्रकारे उडणखटोला रोपवेची सुविधा देखील आहे. खूप सुंदर. आणि हा असा रोड म्हणजे पायऱ्या नसल्यामुळे चढायला अगदी सोपा वाटत होता. साधारण 1 ते 1.5 तासाच्या चालण्याने आम्ही मनसादेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. हे मंदिर देखील अत्यंत सुंदर असे आहे. हे मंदिर जसे की आपण पाहिलेच असेल, चंडीदेवी मंदिरापेक्षा थोडेसे उंचीवर असल्या कारणाने येथे चालताना थोडासा थकवा जाणवतो. परंतु वातावरण तेवढेच आल्हाददायक असल्यामुळे तेवढासा त्रास जाणवत नाही. जसे की आपण बाहेर महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा इतर ठिकाणी डोंगर वगैरे चढतो तर तेवढा असा त्रास होत नाही. तरी देखील येथे येणारे भाविक बऱ्याचदा रोपवेचा वापर करताना पाहायला मिळतात. परंतु बरेच असे भक्त असतात जे पायी येण्यावरच त्यांचा जोर असतो. अशा प्रकारे हे सुंदर असं मनसादेवीचं मंदिर आपण पाहू शकतो. हा परिसर पूर्ण भक्तिमय आणि शांत वातावरणाचा आहे. येथे कुठल्याच प्रकारचा असा गडबड गोंधळ करताना येथे भाविक आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा कोणी असं धक्काबुक्की करताना देखील येथे आपल्याला लोक दिसत नाहीत. खूप शांत पद्धती या दोन्ही मंदिराचे आज आमचे दर्शन झाले. मनाला अगदी प्रसन्न वाटले.
दर दिवस सकाळ संध्याकाळ गंगा नदीच्या पात्रात रोज आंघोळ करायला आम्ही सौभाग्य मानतो की दोन्ही वेळ आम्ही गंगा नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारून आमची आंघोळ करत आहोत. आणि इथून पुढेच आमचे जे चारधाम यात्रा आहे, जे की यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ, या यात्रेला गंगा मैया आशीर्वाद देईल, ती निर्विघ्न पार करून घे, यात काही शंका नाही. अशा प्रकारे आमची हरिद्वार येथील ही 2 मंदिरं चांगल्या प्रकारे पाहून झाली. दोन्ही मंदिराचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा आम्ही उतरायला सुरुवात केली. साधारण उतरायला जास्त वेळ लागला नाही. अर्ध्या तासामध्ये आम्ही हा पर्वत उतरून पायथ्याशी आलो. त्यानंतर एका हॉटेलमध्ये भोजन प्रसादी केली आणि पुन्हा गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी येऊन पोहोचलो. आंघोळ वगैरे आटोपली. तिथेच थोडा वेळ शांत वातावरणामध्ये घातला आणि साधारण रात्री 9च्या सुमारास आम्ही गंगा नदीच्या किनाऱ्यावरच बरोबर आणलेला तंबू लावला, कारण आता याची आम्हाला सवय लावायची होती. आणि उद्या सकाळपासून आम्ही आमच्या यात्रेला हरिद्वारपासून सुरुवात करणार आहोत. त्यामुळे जर आपल्याला आमचे इथून पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना या चारधाम यात्रेतील आनंद अनुभवता येईल. अशा प्रकारे आम्ही टेंट लावला. भेटू पुढच्या व्हिडिओत. नर्मदा.